नमस्कार, APP मराठी न्यूजमध्ये सर्वांचं सहर्ष असं स्वागत। तर आज आपण आलेलो आहोत राशीन कर्जत तालुका जिल्हा अहमदनगर या ठिकाणी। या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या गटाचे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मंगळवार दिनांक 12 मार्च 2024 रोजी संपन्न झाले। या उद्घाटन प्रसंगी स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते। युवा नेते शाहूराजे राजे भोसले, युवा नेते श्यामभाऊ कानगुडे, ज्येष्ठ नेते विजय नाना मोढळे, माजी पंचायत समिती सदस्य माधुरीताई लोंढे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट कर्जत तालुका उपाध्यक्ष माऊली सायकर, राशीन शहर अध्यक्ष अशोक जंजिरे, कार्याध्यक्ष दादासाहेब परदेशी, कर्जत सोशल मीडिया उपाध्यक्ष शुभम बोरा, कर्जत कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक रामशेठ कानगुडे, तसेच पवन जांभळकर, गौरव सौताडे, किशोर काळे, डॉक्टर विजय शेटे, हरिश्चंद्र शेटे, नितीन शेटे, स्वामी उद्धव जांभरे, महेश लाहोर, योगेश गायकवाड या मान्यवरांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला। तर आता जाणून घेऊया या जनसंपर्क कार्यालयाबद्दल माहिती। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट यांच्या या ठिकाणी संपर्क कार्यालयाचं उद्घाटन होत आहे। हे उद्घाटन होत असताना विशेष आनंद असा वाटतो की या ठिकाणी आमच्या पक्षाचं चिन्ह तुतारी आहे। छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस युद्धावर जात होते त्यावेळेस ही तुतारी वाजवली जात होती आणि ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज युद्ध जिंकून येत होते त्यावेळेस देखील ही तुतारी वाजवली होती। आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचं उद्घाटन होत असताना या कार्यालयातून ऑफिसच्या कार्यालयातून या राशीन गटातले जेवढे कामं जनतेची कामं असतील ती कामं आमचे सर्व पदाधिकाऱ्यांच्या मार्फत या ठिकाणी सोडवली जातील। निश्चितपणानं त्या ठिकाणी आता दुष्काळाची परिस्थिती आहे। दुष्काळाच्या परिस्थितीत सर्व पदाधिकारी या ठिकाणी राशीन गट, राशीन गण आणि राशीन परिसर सर्व या लोकांची या ठिकाणी या ऑफिसमधून सर्व कामं काय जी कामं असतील विविध टँकरच्या संदर्भात असतील, कुणाचे कुपनाची कामं असतील, काही शासकीय पातळीवर जेवढी कामं असतील ती आदरणीय कर्जत जामखेडचे आमदार रोहितदादा पवारसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ऑफिसमधून चालतील। या सर्व पदाधिकारी या ठिकाणी कामं करतील आणि सर्वांना या आजच्या या प्रसंगी शुभेच्छा देतो आणि थांबतो। आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवारसाहेब गट या पक्षाच्या पक्ष कार्यालयाचं उद्घाटन राशीन शहरामध्ये राशीन परिसरातील सर्व ज्येष्ठ तरुण पदाधिकाऱ्यांच्या हस्ते आज या ठिकाणी होत असताना एक अतिशय आनंद असा होतो की कार्यकर्त्यांना बसायला राशीन शहरामध्ये राशीन परिसरामध्ये जागा नव्हती, ती ऑफिसच्या माध्यमातून सन्माननीय कर्जत जामखेडचे विद्यमान आमदार सन्माननीय रोहितदादा पवारसाहेबाच्या माध्यमातून आज उपलब्ध झाली। कालच तालुक्याच्या ठिकाणी ऑफिस पाहिजे म्हणून शहरासाठी एक, ग्रामीणसाठी एक, महिलांसाठी एक मोठ्या प्रमाणामध्ये ऑफिसची काल उद्घाटनं झाली आणि तालुक्यातील पदाधिकारी जमले होते। त्याचप्रमाणे आता राशीन गटापासून सुरुवात झालेली आहे। आज 1-2 गाड्यांच्या ऑफिसचं आज उद्घाटन होत आहे आणि कार्यकर्त्यांना प्रत्येक गोष्ट सांगण्यासाठी, रोहितदादापर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक कामाच्या निमित्तानं कर्जतला जावं लागायचं, प्रत्येक ठिकाणी जावं लागायचं। त्याच्याऐवजी राशीनच्या ऑफिसमध्ये नोंद दिल्यानंतर दादांचे पर्सनल असिस्टंट त्याची मनापासून नोंद घेऊन दादापर्यंत पोच करतील आणि त्या माध्यमातून कमी वेळात आणि कमी अंतरामध्ये रोहितदादांच्या मार्फत गोरगरिबांची, वंचितांची, 18 पगड जातींची, शेतकऱ्यांची आणि राशीन परिसरातील सर्व लोकांची कामं होण्यासाठी मोठ्या मदत होईल आणि हे केल्यामुळं एक वेगळ्या कार्यकर्त्यामध्ये आनंद आहे। आणि आज या ठिकाणी ऑफिसचं उद्घाटन झाले, त्या उद्घाटनासाठी परिसरातून सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित राहिले, त्याबद्दल सर्वांचं मी मनापासून आभार मानतो, स्वागत आणि सर्वांना शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। वाजली
अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी APP मराठी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.